देवक बसवताना तुम्ही ते सुपामध्ये बसवा म्हणून सांगितलं आहे. ते बांबूचा जो सूप आहे तो बांबूचाच सूप का वापरायचा त्याच्यामध्ये, तर बांबू ही अशी वनस्पती आहे की ती कितीही छाटली तरी मरत नाही. त्याच्यामधून पुनरुत्पत्ती जी आहे ती प्रत्येक वेळेस आणि फास्ट होत राहते. त्याचं कारण जे आहे त्याला वंशपात्र सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे आता तो काही जपनीज वगैरे असा काही प्रकार नाही येतो. तर तो वंशपात्र म्हणजे काय, तर थोडक्यात त्याच्यातून तुमची वंशवृद्धी होत राहावी ह्याचं प्रतीक म्हणून त्या बांबूच्या सुपामध्ये त्या सगळ्या देवता ठेवा म्हणून सांगितलं आहे. मग त्या सुपामध्ये कोणत्या कोणत्या देवता येतात, तर मगाशी सांगितलं तसं सगळ्यात पहिले 27 मातृका येतात. मातृका आल्यानंतर त्याच्या शेजारी त्या 6 खांबाच्या देवता येतात. त्या दोन्ही पोर्शनच्या वरती एक मातीचा कलश स्थापन करा म्हणून सांगितलं आहे. तुम्ही त्याला अविघ्न संज्ञक महागणपती असं म्हणलेलं आहे. अविघ्न संज्ञक महागणपती म्हणजे काय, तर थोडक्यात तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारची अडचण न येणे किंवा तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न न येऊ देण्यासाठी स्थापन केलेला गणपती आहे. जसं आपण 10 दिवसात आपल्या घरी गणपती बसवतो तसं तुमचं कार्य होईपर्यंत तुम्ही त्या मातीच्या सुगड्यावरतीच त्या गणपतीचं आवाहन करा म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि मग हे सगळं ते गणपतीच्या शेजारी अजून कोण येणार, तर नारळाला काही विशिष्ट प्रकारचे दोरे बांधून किंवा विशिष्ट प्रकारचा दोरा बांधून कुलदेवतेचं आवाहन तिथे करायला सांगितलं आहे त्यांनी. कारण का, तर तिच्या साक्षीने किंवा तिच्या आशीर्वादाने आमचं हे सगळं कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पाडणार आहे. म्हणून त्या कुलदेवतेचं तिथं आवाहन करा म्हणून सांगितलं आहे.